केंद्रानं करावं. मग अशा टायमाला मला दादांची पुन्हा आठवण येते. दादा असते तर दादाने असे कठोर कायदे तरी केले. तुम्ही या ठिकाणी शोकसभेला आलेला आहात. दादा खरं तर आज आपल्यामध्ये नाही आहेत. मात्र जवळपास 1 महिना झाला या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्राच्या अनेक जनतेच्या मनात असे विविध प्रश्न उत्पन्न होतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? ताई ती पोकळी भरूनच निघणार नाहीत. महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालंय ना दादाच्या जाण्यानं की हे न भरून निघणार आहे. सगळ्या जाती धर्मांचं, सगळ्या जनतेचं, या राज्याचं खूप मोठं वाटोळं दादाच्या जाण्यानं झालेलं आहे. दादा होते निर्भीडपणानं निर्णय घ्यायचे, परंतु आता ही खूप मोठी दादाने वाट तयार केलेली आहे. ही आता जबाबदारी सुमित्रा ताईंवरती आहे. आता ते वाट चालवते दादाची. मला वाटतं प्रश्न या निमित्तानं काही उपस्थित होतात त्याची उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली नाही. आता शंका कुटुंबाला असते ते राज्यानं केंद्रानं करावं. मग अशा टायमाला मला दादांची पुन्हा आठवण येते. दादा असते तर दादाने असे कठोर कायदे तरी केले. तुम्ही या ठिकाणी शोकसभेला आलेला आहात. दादा खरं तर आज आपल्यामध्ये नाही आहेत. मात्र जवळपास 1 महिना झाला या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्राच्या अनेक जनतेच्या मनात असे विविध प्रश्न उत्पन्न होतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? ताई ती पोकळी भरूनच निघणार नाहीत. महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान